I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. मी माझ्या भाच्यांना म्हणजे दिनू आणि आशा यांना घेऊन माझ्या गावाला वडगावला जाणार आहे. दिनू आणि आशा प्रवास करायला मिळणार म्हणून आनंदात आहेत. चला पाहूया त्यांची काय तयारी चालू आहे. दिनू, व्हॉट इज दिस? किती सामान! हे आपल्या बॅगमध्ये मावणार नाही. आशा, व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? मला पाहू दे तरी तू किती सामान घेतलं आहेस ते. अरे अरे, व्हॉट इज दिस? काय चाललंय? तुम्ही का भांडताय? वाय आर यू फायटिंग? दिनू हॅज सो मेनी थिंग्स. नो सुनीता मावशी. वेट, आपण बघूया. आशा, व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? मावशी, आय हॅव माय क्लोथ्स, माय टूथब्रश, माय सोप, माय घुंगरू, माय टाल अँड माय रेडिओ. घुंगरू? व्हाय डू यू वॉन्ट युअर घुंगरू? हवेत मला घुंगरू. सुनीता मावशीकडे आपल्याला राहायला जायचंय. नुसतं सकाळी जाऊन संध्याकाळी परत नाही यायचं. येस, दॅट इज करेक्ट. एवढंच नाही तर आपल्याला दिवसभर प्रवास करायचा आहे. ओ, मला प्रवास करायला खूप आवडतं. आय लाईक टू ट्रॅव्हल. अरे वा, चांगलं जमायला लागलं की तुम्हाला इंग्रजीत बोलणं. थँक्यू सुनीता मावशी. दिनू, व्हॉट आर यू थिंकिंग? अख्खा दिवस प्रवास म्हणजे खायचं कधी? व्हेन विल वी ईट? व्हॉट विल वी ईट? या दिन्याला भुकेशिवाय काहीच सुचत नाही. दिनू, यू आर करेक्ट. आपल्याला न्याहारीसाठी आणि दुपारच्या जेवणासाठी काहीतरी घ्यायला लागेल. आपण बसमध्ये जेवूया. आपण भविष्यकाळासाठी शॅल, विल अशी क्रियापदं वापरतो. म्हणजे आपण गाडीत जेवण घेऊया हे कसं म्हणणार? वी विल हॅव लंच इन द बस. सुनीता मावशी, बघ हा, मी प्रयत्न करते. आपण बसमध्ये बिस्किट खाऊ. वी विल ईट बिस्किट इन द बस. बरोबर. दिनू, तू म्हण, आपण बसमध्ये सरबत पिऊ. वी विल ड्रिंक सरबत इन द बस. फारच छान. सुनीता मावशी, आपण न्याहारीच्या वेळेस काय खाणार कसं विचारायचं? व्हॉट विल वी ईट फॉर ब्रेकफास्ट? न्याहारीला इंग्रजीत ब्रेकफास्ट म्हणतात का? हो, ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी. मग व्हॉट विल वी ईट फॉर ब्रेकफास्ट? बिस्किट, थालीपीठ, चहा. दिनू, पूर्ण वाक्यात इंग्रजीत तू सांग बरं. वी विल ईट बिस्किट्स अँड वी विल ईट थालीपीठ अँड वी विल ड्रिंक टी. किती छान वाक्य बोललास दिनू तू. वी विल ईट बिस्किट्स अँड थालीपीठ अँड ड्रिंक टी फॉर ब्रेकफास्ट. अरे, पण आपण लाडू आणले होते ना? मग वी विल ईट लाडू, वी विल ईट केक, वी विल ईट चॉकलेट. दिनू, हावरटच आहेस. खाणं म्हणलं की तू नुसता बोलत राहतो. पण व्हॉट विल वी ईट फॉर जेवण? दिनू, दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. व्हॉट विल वी ईट फॉर लंच? वी विल कुक आवर लंच. आय लाईक टू कुक. आय ऑल्सो लाईक टू कुक. सुनीता मावशी, विल यू हेल्प अस? तू आम्हाला मदत करशील? ऑफकोर्स आय विल. आय विल हेल्प यू. वी विल मेक पुरी भाजी. दॅट इज अ गुड आयडिया. I will make bhaji and Asha will make puri. अँड व्हॉट विल आय डू? You will help us. माझी मज्जा आहे. चला आता बॅगा भरूया. No, no, no. रात्रीचं जेवण त्याचं काय? रात्रीचं जेवण आपण गुहागरला माझ्या काकांकडे घेणार आहोत. We will have lunch at गुहागर. अशा, जसं दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात तसं रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात. वी विल ईट डिनर ॲट गुहागर. सकाळच्या न्याहारीला ब्रेकफास्ट म्हणतात. दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात. We will eat dinner at गुहागर. सकाळच्या न्याहारीला ब्रेकफास्ट, दुपारच्या जेवणाला लंच, रात्रीच्या जेवणाला डिनर. व्हॉट विल वी हॅव फॉर डिनर? काकांकडे काय जेवणार ते आता कसं ठरवता येईल? बावट. बरं, मग ठरलं. वी विल टेक आवर ब्रेकफास्ट अँड लंच विथ अस. We will take dane, farsan and chivda also. I like farsan
and Asha likes chivda. आता खाण्याचे विषय पुरे सामान काय काय न्यायचं ते आधी ठरवा आणि बॅगा भरा पाहू. माझी बॅग तयार आहे. या दिन्याचीच अजून तयारी नाही झाली. काय रे दिनू, पटपट आवर ना. अगं तयारी झाली, पण माझं सामान बॅगेत मावळतच नाहीये. दिनू चल आपण तुझी बॅग भरूया. एक एक गोष्ट मी विचारते, तू बॅगेत भर. हाऊ मेनी शर्ट्स विल यू टेक? 8 shirts. माय गॉड, 8 शर्ट 4 दिवसांसाठी. अँड हाऊ मेनी शॉर्ट्स आर यू टेकिंग? 8 shorts for 8 shirts. म्हणजे ब्रेकफास्टसाठी वेगळे कपडे, लंचसाठी वेगळे आणि डिनरसाठी पण वेगळे. गप हा. मग बरोबरच आहे. तुझं सामान कसं मावेल? दिनू, take 4 shirts and 3 shorts. Okay. And I will carry my toothbrush, toothpaste, towel and mouth organ. आता माउथ ऑर्गन कशाला? I will play my mouth organ in the bus. नाही हो, मी तेव्हा रेडिओ ऐकणार आहे. No, I will play my mouth organ. No, I will listen to the radio. अरे खूप वेळ प्रवास करायचा आहे, दोन्हीही करा. And Sunita Maushi, we will sing songs. M-O-T-I-A, M-O-T-I-A, M-O-T. आणि इतर लोकांनी काय कानात बोटं घालून बसायचं का? हो, दिन्याचा माउथ ऑर्गन सुरू झाला की मी पण कानात बोटं घालणार. बरं चला. दिनू, तुझी बॅग भरून झाली का? Yes, आणि आशा तुझी? yes, my bag is full. I have put my bag on the cupboard. हॅव यू पुट युअर कॅप इन युअर बॅग? Yes. चला आपल्या बॅगा झाल्या तयार. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण आपल्याकडे काय काय आहे याबद्दल बोलायला शिकूया. What do you have in your bag? I have 3 frocks, a toothbrush, a toothpaste, a soap, and a towel. What do you have in your bag? I have 3 shirts, 2 pants, a cap, and a comb. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी काही वस्तूंच्या इंग्रजी नावांचा सराव करूया. इंग्रजीतलेच काही शब्द तर आपण मराठीतही वापरतो. मराठीत टॉवेल म्हणतो, तो इंग्रजीतला टावल. मराठीत ब्रश आणि पेस्ट म्हणतो, ते इंग्रजीत टूथब्रश आणि टूथपेस्ट. टूथ म्हणजे दात, टूथब्रश, टूथपेस्ट. आणखी काही शब्द तुम्ही ऐकलेत, ते तुम्ही आधीही शिकला होतात, पण आज पुन्हा एकदा सगळे एकत्र हळू आवाजात म्हणा. कंगव्याला म्हणतात कोंब. म्हणा माझ्या मागे, कोंब. साबणाला म्हणायचं सोप. म्हणा माझ्या मागे, सोप. टोपीला म्हणायचं कॅप. म्हणा माझ्या मागे, कॅप. गुड. आणि कपड्यांना म्हणतात क्लोथ्स. म्हणा माझ्या मागे, क्लोथ्स. वेगवेगळ्या कपड्यांची नावंही आपण इंग्रजीतलीच वापरतो. शर्ट, पॅन्ट,
स्कर्ट, ब्लाउज, फ्रॉक हे सगळे इंग्रजी शब्द आहेत. त्यामुळे तुमचं काम आता सोपं झालं. आज असं करायचं, सगळेजण अशी कल्पना करा की तुम्ही गावाला जायला आपली एक पिशवी तयार केली आहे. पिशवीत काय काय भरलंय याचा विचार करून ठेवा. मी 10 सेकंद देते. तुम्ही गावाला जायला आपली एक पिशवी तयार केली आहे अशी कल्पना करा. मग मी एकेकाला विचारीन, तुझ्या पिशवीत काय आहे? व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? मग आपल्या पिशवीत काय काय आहे ते इंग्रजीत सांगायचं. कमीत कमी 4 गोष्टी सांगायच्या. आय हॅव अशी वाक्याची सुरुवात करायची. मी घंटा वाजवली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? गावाला जाताना पिशवीत काय काय आहे हे सांगितलं का? आय हॅव अशी वाक्याची सुरुवात केली ना. कपडे, साबण, कंगवा, इतर काही वस्तू सर्व इंग्रजीत सांगायचंय हं. आता दुसरं कोणतरी. दुसरं मूल तयार? कमीत कमी 4 गोष्टी सांगायच्या. व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? आता शिकलेले शब्द वापरून इतर मुलांनीही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पुढची 15 मिनिटं हा सराव करा. टीचर विचारतील, व्हॉट डू यू हॅव इन युअर बॅग? मग प्रत्येकाने कमीत कमी 4 गोष्टी सांगायच्या. आय हॅव अशी वाक्याची सुरुवात करायची. आता आपण भेटूया पुढच्या पाठात.